जरा खत पडले पाहिजे. ए अंबर बोला. चालली काय ना आता ही शियाडा वळतो नाही म्हातारीन दिल्याच माया मग मूळ लावून आता ह्यांना सोडावं लागतंय. अरे कायला बाबा हाड्या हाड्या करून घेतो जीवाची मोकार. हा देच खपुरडे कोणती आता एकाचं पण त्याला गिरायक आहेत. आईला ते बी खरं आहे म्हणा. हा अरे पण मी काय म्हणतो हा. न्यायचं काष्टीच्या बाजाराला आणि टाकायचं फुकून. फुकायची ना आता न्यायच्या शनिवारी. एक काम कर हा. तुला ऐकायची ना एकायची शिर्डी माझ्यावर सोड जबाबदारी. तुला कितीला ऐकायची? मी 10,000 सांगितली. 10,000? मग ते कळलं केवढं लिहित. अरे करण्याचं काय करायचंय ती जबाबदारी बाबा. हा. पैसा तर पैसा द्या ती बी सांभाळा का. तुम्ही केवढं घेता? 8,000 देतो. नाही ना 8,000 कशी येईन हो? मग किती म्हणायचं? 9,000 घेऊन जा. 9,000. 9,000? हा 9,000. अरे 9,000 काय राहिले का इकडे? अहो शिर्डी बघा ना नावाट आहे. दात आहेत तिला पाडलं. दात आहेत पाडलं. अरे दात आहे म्हणून तर काळजी वाटायची. चावली बिवली तर मोकार म्हणलं इंजेक्शन. दात पाडल्यात. दात पडल्यात होय. म्हणजे 3 दागडांनी खाल्ले. एक काम कर हा. 8:30ला देऊन टाक. नाही म्हण नको चल. जय सर. ही घे ही सर राहू तुला. हा ये सर. बाकीच पैसे केव्हा देतात? अरे शिर्डी तर जाऊ दे. तुला सगळं पैसे रोख देतो. तुला काळजी करू मला. आणि इकडे शिर्डीचं दात पाडले नाहीत बरं का. नाही काय ना कधी सोडा तर माय तू. बाबा पैसे लवकर द्या. पैसे देतो. मला दवाखान्यात जायचंय. हा कोणाचे दिले तवा तू बुडावणारी. येऊ का मग आता? हा या मग काय पैसे दे मग यावर. तसली काळजी नाही करायची पैशाची. चालतंय. अरे रोख देतो पैसे. कोणाला ठेवले तवा? गिराक भेटले बस. हा? आता काय करते? अरे शिळी काय शिळी पैसा काय पैसा. गिराक चांगलंच भेटले हो बाजाराला. काय रे तुला काय वाटत आहे? सत्या लावलंय तू? हिला सत्या लागत असतो मी. अरे ह्याच्यामुळे तू वाटोळ झाली. तू काय विचार नाही करीत काय डार माझ्यासारख्या शेण्या माणसाला विचारावा. हा काय सत्या लावित तू? तारीख काय आज? 26. आणि माझी जन्मतारीख आहे 12चा आहे मी. आणि माही नाही पहिला 26 आणि 12 आणि हे झालं 9 आणि 2 1 3 9 3 झाले. किती झाले? 12 3 नंबर लागत असतोय आज. 3 नंबर लागत असतोय. शेळी इकली आजच. तुझ्याकडे कुठून आली शेळी? कुठून आली म्हणजे? चोरली काय लोकांची? अरे एवढूस करडू होतं पियत होतं आईला तवापासून सांभाळली. येड्या बाबळी तोडून चारल्या त्याला. हे अशी काटवानावानी शेळी 9,000ला इकली. 9,000 आता महिनाभर लावायचं रोज. मटक्यावर सुट्टीच नाही. हा एकदा का नंबर लागला काय घेत असतोय सांग बरं? काय JCB डायरेक्ट. आणि JCBने काय करणार माहितीये का तुला? अख्खं बांध उकरून टाकणार शेजाऱ्याचं. एक बांध ठेवायचं नाही बघ. आणि गावात रोड जातात का असं लोकांचं अख्खं रोड अडवणार बघ. मी अरे JCB चालला नाही तरी चालेल. नुसतं वट डिझेल का अडाव रोड आणि उकर बांध. तेवढीच काम आहे आपल्याला आता. JCB लागू दे रे एकदा फक्त. एखादा माझंच मोडी तो बघ. आमच्या शेजाऱ्यांनी वावर घेतले आणि मला आकडा टाकून दिला नाही त्यांनी. त्याची DP उकडून टाकितो बघ JCBनी. ह्या हिला सोपं नाही. तू लक्षात ठेव फक्त. पुण्य करणा पापी आणि आईचा नवराच बापी. हे घे पेन. हिशोब लाव पैशाचा फक्त माया. तू काय लक्षात ठेवी मला? नमस्कार शेठ. नमस्कार. काय द्यायचं बोला. काय खुर्मा कस काय? खुर्मा 40चा पावशेर. किती द्यायचं? ताजा आहे, खाऊन बघा वाटलंच तर. ताजा आहे ना? हा खाऊन बघा. ताजाची किती जायचा? हा गिऱ्हाईक नाराज नाही करायची. काय शिळी घेऊन आलतो काष्टीला. म्हणलं शिळीला भूक लागली असेल काहीतरी ताजा न्यावा. रेवड्या कस काय? एवढी ताजी कस काय? 40ची पावशेर. 40चे पावशेर आहे. वा असं पाहिजे बाबा माणसाचं मन. मोकळ्या तरी खाऊ द्यायचं लोकांना. किती द्यायची? रेवडी होय. हा. आपण रेवड्यापेक्षा हे चांगलं दिसत आहे ना. बघा ना मग. बघा किती द्यायचे सांगा ना. कस काय दिली गोडशेव? गोडशेव बी 40ची पावशेर आहे. 40चेच पावशेर आहे होय. मग दोन्ही सारखंच आहे. हा हे जरा महाग असेल. कसं आहे? नाही महाग नाही देणार तुम्हाला राव.
गिरायकाला सगळं सारखंच द्यायचंय. जिलेबी कशी? जिलेबी 40ची पावशर. 40ची पावशर? हा. काय आमच्या पोरीला जिलेबी लय आवडती. तुमचं झालंय का लग्न? नाही ना. हायला चक्कर मारा एखाद दिवशी आमच्याकडे. मारू ना. हा यायचं चहा पाण्याला घरी. आईला बस हे वेगळंच दिसत हो जरा. ही कांदा भजे. कांद्याचं? हा. या आईला गोल कांद्याचं पहिल्यांदाच बघितलंय. चांगलं आहे गरम आहे. आत्ताच केलेत ना. हे काय इकडं भट्टी चालूच आहे. आणि हे काय? हे चिवडा शेंगदाणे फरसाण. आणि बघू बरं शेंगदाणे ते भाजलेले आहेत का? नाही तळलेले असते ते. तळलेलं होय? हा. लाका माणसाला डोक्याला लावायचं यायला नाही आणि तुम्ही शेंगदाणा तळीत आहे. चांगले. माझ्या पोरीला जे आवडतंय ना शिळी काय आणली आता. सगळं घेऊन जातो संध्याकाळी जाताना. काळजी करायची नाही. माल उरला की मला फक्त आठवण करा तुम्ही. हा या ना. येऊ का मग आता? काय शिळीला एवढ्या न्यायला आलतो पण शिळी उगा खाल्ल्यावर माझं म्हणलं उपयोग नाही. लय पुण्य करण्यात काय अर्थ आहे का? पुण्य करणं पापी आणि आईचा नवराच बापी. अरे पडले का खाली? काय राव काय माणूस आहे. काय माणूस सगळं फुकट खाऊन गेला. काय घेतलं बी नाही. नुसतंच भाव विचारतोय. निसच भाव विचारत गेला. आणि शिळी विकायला आलाय. शिळी विकायला आलाय. तात्या कुठे आहेत? तात्या हे आंबेर इकडे ह्याला वरडतो तिकडे रे. सकाळी शिर्डी नेली तात्या. पैशाला आलोय. आईला पैसे काय पळून चालले होय रे? आपण आपलं सकाळी नेली आज संध्याकाळची बोली होती ना. अरे बोली होती म्हणून काय आता काय डोक्यावर बसतो काय माया? पैसे द्या ना. डोक्यावर बसायचं काय? पैसे मला लागलंय. माझी म्हातारी खवळण. अरे तुला काय लागले ते काय सांगतो मला. मग? शिळीने मला माहिती का शिंग आणले. कुठं शेंग आणलंय? आतून टाक पडल्यात मला. आतून टाक पडल्यात. काय परवडली ना मला तुझी शिळी. उगा मरकी होती कसली तरी. पैसे टाक बाबा. अरे ते बोकडांपेक्षा कुत्र्याची पिल्लं इकली असती जास्त पैसा आला असतं. कुत्र्याची बिलं घ्यायची. शिर्डीच पैसे टाक. अरे मी आता तुला मदत म्हणून घेतली होती शिळी. मदतचं काय कारण आहे? मग पैसे टाक बाबा. तो रोख आधी बोली केली पैशाची. संध्याकाळी देतो म्हटला. अरे तू असं कसं बोलतो र? नाही त्याला काय नाही मला देतो पैसे तुम्ही. पैसे दे बाबा चल. अरे काय पळून चाललेत का पैसे? पैसे चढ. मला आज गरज आहे ना. माझी म्हातारी मला खवळती. अरे एक एकराचा एकदम मुखाट ऐकली परस्पर या. आणि पैसे द्यायला म्हणजे कोणती लायकी? अरे एक एकराचा बाग आहे तर तुझ्या शिळीसाठी पळून जाणार आहे का? मला घ्यायचा. माझ्या शिडीच पैसे टाक. अरे काय शिळी वांगाळवाली होती ती. हा अरे माझी शिर्डी पैसे टाक. काय शिळी करत होता तू. हा माझी म्हातारी मला घरात घेईल का? अरे तर परस्पर मी विकली. अरे उलट तुमचा ताण हलका केला मी. शिडी म्हातारी बाजारात वगैरे घेऊन गेलो. मध्ये शिडी तुला दिली. टाक पैसे माझे आता. ए तसलं नाही सांगायचं बाई. गाडी भाडे टाका ती. गाडी भाडं कशाचं टाक. अरे, पैसे टाक आधी माझं. नाही गाडीला बांधून नेली मागे म्हण. हा पैसे टाक. शिळी काय झालं? माझी शिर्डी यांनी घेतली. माझं पैसे बोलली होती संध्याकाळी पैसे द्यायला म्हणून मी आवले पैशाला. त्याला विचारा. तात्या घेतली असेल शिडी तर देऊन टाका ना पैसे. तो लबाड बोलतोय. कसली शिळी? काही शिळी? तात्या खरंच घेतली असेल तर देऊन टाका. उगाच कशाला भांडणं तडणं. अरे काही शिळी बाई. मला माझं जड झाले. काय कोणती शिळी घेतली? कोणची शिडी घेतली? सकाळी तो शिडी घेतली. 200 रुपये इसर दिलाय आणि संध्याकाळी पैसे देतो म्हणला. तेव्हा मी पैशाला आलोय. अरे मी बिडीला मागेन काय तरी सर देऊ 200 रुपये. बीडला मागे म्हणजे शिळी मला काय आता बीडचं घ्यायचं घेणं. माझं पैसे टाक बाबा. अहो अण्णा नाही घेतली ते बोलताय तर मग उगाच कशाला तुम्ही भांडणं करताय? कसं काय बोलत्यात? म्हणजे माझी म्हातारी मला घरात घेईन का? मी बाजार घेऊन चाललो होतो. मध्येच अडवलं म्हणलं मला शिडी घ्यायची. मी ऐकली. 200 रुपये इसर दिलाय आणि बाकीच पैसे संध्याकाळी देतो म्हणला. यायला योबारानी आहे आता. अरे म्हणजे मला माहिती नाही ओळख नाही. सकाळपासून भेटलो नाही याला. अरे काही शिळी घेतली याची मी. काय आताच आता लबाड बोलतो. शिडी घेऊन येऊन पडतोय म्हणलं. काय काही शिळी पावती कुठे दाखव. पावती कुठे? पावती करायचीच माझ्याकडून राहिली ना. तुला 20,000 शिडी दिली नाही होऊन पडतो. ही विश्वास नाही. पावती आहे का? पैसे टाक. काय पैसे ना धाडी धरून मारीन. काय आणशील रे? नको समजू मी 80 किलोचा मी 5 किलोचा. पण तुला इथून सुट्टी देणार नाही. पैशात येणार. तसलेला बड्या नाही सांगायचं मला. कंप्लेंट देईन पोलिसात. पोलिसात कंप्लेंट दे ना. तुला हातून टाक पाडीन. बाहेरून नाही पाडायचो. अण्णा जाऊ दे. नाही घेतली बोलताय ना ते. कशाला उगाच मग लबाड काय बोलतोय? घेऊन तुम्ही घेतली असेल तर अरे खरं नाही घेतली पोरी. तो तरी स्वस्ते तो दारून घेऊ का बाळे? लबाड धरतोय लबाड. अरे दारू पिला लागला आता. अरे दारू पिला वास येतोय. दारू जाय तोंडाचा बाका बाका. पूर्ण लबाड बोलतोस. अण्णा तू किती वेळा असं फसवलंय? अरे खोटं बोलत आहे माणूस. मोठा बोलतोय. एकाचा तर काय देऊ म्हातार होत नाही. शिडी तू नको देऊ. पण माझ्या म्हातारीची तुला अडथळ लागेल. अरे घेतलीच नाही मी शिडी. अरे लबाड नको बोलू नका.
असं काय बोलतो? अण्णा जाऊ दे, जा तुम्ही. मी जाऊ शकत नाही, ह्याला पैसेच घेणार एका देवाने जत्रा देऊ म्हातारा होत नाही. हे लबाड गाडी आहे, किती झाला बुडीचा आला ह्यो. अहो पण जाऊ द्या, नाही म्हणते ते. याचं हळपत्र बरं होणार नाही, हळपत्र माझा सराप लागणार तुला. अहो जाऊ दे पण अण्णा, कशाला उगाच काही पण बोलताय तुम्ही. काय बोलतेस म्हणजे माझं कष्टच हे बोलतोय. चल तुझं वाटलं होणार. काय तळतळ करीत मोकार घेऊ हा? मला नालायक म्हणतोय. अर्धा हा नालायक मी आलो, मी पैदा झालोय हा? शेळ्यान बिळ्यात असलं काय नाही घेतलं मी याचे. अरे खोटं खोटं बोलते ती हा? तो बाप बोळा बाबडा आहे, गरीबडा आहे, माहिती ना तुला. अरे लोक आरोप करीत आहेत मोकार. ती शेळी आहे ना, नक्की आहे 10 रुपये इकली असेल. बरं जाऊ दे, तुम्ही नाही घेतली ना, हा जाऊ द्या. जाऊ ना, खायला कर आपल्याला काहीतरी. बरं या लवकर घरी. हा अरे पुण्य करणं पापी आणि आईचा नवराच बापी. किती झाले? हे घे 10 रुपये. थँक्यू. खूप उशीर झाला, उशीर झाला पाहिजे. अहो लागलं का तुम्हाला? नाही काही नाही. खरंच थँक्यू. ऐका ना, मला ना कॉलेज पाशी सोडतं का प्लीज? मला लय उशीर झाला हो, पेपर आहे माझा. प्लीज प्लीज सोडा ना. ठीक आहे चल. खरंच थँक्यू. चल बस. हो चला लवकर. अहो रस्ता खराब आहे. अहो हा पेपर जाईल सुटून, नाही तर कशाच पेपर आहे? अहो तलाठीचा पेपर आहे. पहिलाच अटेम्प्ट आहे का? हा पहिलाच आहे आणि मी खूप अभ्यास केलाय. मला वाटतं माझ्या पायावर मी तर उभी राहिली पाहिजे. पटपट चला ना. हो चालेल चालेल. हो इथं तिथं तिथं थांबा थांबा. अरे बापरे, थँक्यू पण नाही म्हटलं. तरी देवा, थँक्यू म्हणायचीच राहिली. थँक्यू थँक्यू सो मच. खरंच थँक्यू. वेलकम. हां ऑल द बेस्ट. थँक्यू. राहिलं आय डी प्रूफच राहिलं आहे. पूनम दरोडे देता येईल. तात्या किती उशीर? अरे पोरं दिसायला शाळा होती का ना आज? होते झाले पेपर. तुम्ही लय उशीर केला यायला. यायला उशीर झाला होय. हा आधी कवर पेपर बिपर देत बसती हा? लग्नाचं बघायचं आणि काही पेपर देते तू. आता देते. जर पास झाले तर तलाठी होईल बा तात्या मी. तलाठी होणार आहे वय? मग हे बरं रे. पण हे बघ तुझ्यासाठी एवढं करतोय ना, तो तलाठी झाली का तो ऑफिसच्या बाहेरच बसणार मी. 50 रुपये दिल्याशिवाय 7-12 देऊ नको तू. हो तात्या किती उशीर केला तुम्ही. 2 तास झाले पेपर सुटून आणि सगळे पोरं घरी गेलेत. पर शिपाई काका सुद्धा घरी निघून गेले गेट लावून. अरे पिसवाड सापडत नव्हतं बाजाराचं, ते शोधित बसलो होतो. बरं जायचं की नाही आता बाजाराला? जाऊ की त्याला काय एवढं. चल बस बाजाराला जाऊ का मग? काही गावात खाती काय आठवडाभर? भूक लागली मला. भूक लागली तर तोंडवर करून भूक. बाजारात गेल्यावर खावं काहीतरी.
हे घे आणि नुसतं झाडपाला नको घेऊ बोंबलं बिमलं घे जरा काय हा आणि तुला पैसे लागतात ना काय तुझ्याकडे नाही नाही आहे हे घे याचा भाजीपाला घे हा हे बॉम्बलाचं घे 30 रुपये आणि ही आहे ना खाय प्यायला घे घरी काहीतरी बरं बरं नाही राहू दे मला बिडी काडीला तंबाखू लागते ना हा बाजार कर व्यवस्थित जरा हा आणि हे सगळं बाजार झाला का डायरेक्ट पाराव यायचं काय बरं बरं हा. आणि तुम्ही काही तिथं कुठाने करू नका उच भांडणं तर नका वाढून घेऊ मग बाबा टेक काय मी हा अक्कल नाही मला लागली सांगायला उगं तिकडं ये पाराव तिकडं बसलोय मी इथं कुठं बोंबलं झिंडतोय मागे बरं बरं करते मी बाजार हा येऊ का मग हा आणि लवकर उरक नको लय गाजगीज करू मावशी वटाणे कशी दिली हो 20ला पावशेर आहे. 20ला पावशेर आहे का अर्धा किलो घेते मी 30 रुपयाला द्या ना दे ना. बरं द्या मग आणि मेथीची भाजी कशी आहे 20ला एक आहे. 2 घेते मग मी 30 रुपयाचा. बरं बरं टाकायचं धरा 60 रुपये हे वालाच्या शेंगा कशा दिले 20ला पावशेर. हा का बरं नाही घेत मी एवढंच घेते ते दादा चिप्स कसे रे 5 रुपयाला एक पुढे. बरं घेते हा ती निघा ना बडा आणि हे एक घेते तर 10 रुपये हे कसा मसाला दिलाय हो 30 रुपयाला आहे का बरं. पापड कसे जाऊ ते काहीच नाही घेत थोडेच पैसे राहिले केळी कशी दिली हो 40 रुपये. आजी मोठा आहे नाही चपन नाही चपन एक मिनिट माझ्या माग कसं येत आहे तुम्ही तू ओळखलंच नाही मला नाही ओळखत मी आत्ता सकाळी तुझं कॉलेजला त्या का तलाठी पेपरला सोडाय कोण आलं अच्छा तुम्ही होते का आणि हे तुझं आय कार्ड पडलं होतं तिथं आणि हे देण्यासाठी मी आता घाबरत सॉरी मी ओळखलंच नाही माझ्या लक्षात पण राहिलं नव्हतं खरंच थँक्यू आणि तुम्ही माझं आधार कार्ड पण जपून ठेवलं आणि खरंच मला तुम्ही वेळेवर कॉलेजला पोहोचवलं मी हेच देण्याचा प्रयत्न करत होतो बोलावं कसं बाजारात आता म्हणून मी तुमच्या मागे येतो मला पण असं समजत नव्हतं काय बोलायचं बरं थँक्यू बरं येते मी जिलेबी करा बरं म्हणजे ताजी मला गुडी शेप देवा पावशेर गुडी शेव कशी दिली हो 40 रुपये पावशेर. झाला का बाजार हां तुम्ही पण बाजार करते भाई घरच्यांना खायला घेऊन चालले ग्रॅज्युएशन कशात झालंय BSc मध्ये तो ओळखलं का मला
नाही. तर आपण एकाच शाळेत शिकलो, फक्त तुम्हाला ज्युनियर आहेस. ते 2-3 बॅच अगोदर आहे तुमच्या. अच्छा, नाव काय तुमचं? लहान असतानाच बघितलेला. नाव काय? नितीन. तुझं? माझं पूनम. तुम्ही इथेच राहता काय? हो. मी पण इथलीच आहे. ढवळे वस्ती. ए अरे तुला पाराव ये म्हणलं होतं ना, ही तर एवढे खात बसली का? नाही, गुडशेव घेत होते. अरे तो पुण्याला होता ना, हां. आणि मग इकडं काय करतो आता? आता घरूनच काम चालू आहे, वर्क फ्रॉम होम चालू आहे. घरी काय वर्क करतो आता? अहो कामच घरून चालू आहे, कॉम्प्युटरवर सगळं. ते आईला हा इथंच चालू आहे म्हणायचं. हां. हा हा, हे बरं आहे बा, घरी काम करायचं आणि कंपनीत पगार जमा होणार तुमचा. चांगलं आहे ना काय? दोन्ही एकत्र द्यायचं. हां द्या. हा हा, चालतंय. घरी चक्कर मारीचं आहे अधूनमधून. हा चालेल ना. अरे तो एवढा होता का, तेव्हापासून ओळखतोय तुला. तो म्हातारण मी संगच बिड्या वाढायला जायचो. आता ती वेगळं, तुमचं वेगळं आहे. घरी बरं असं म्हणायचं मग. चांगलं आहे. लग्न बिग्न काय? नाही झालं अजून. अजून नाही? येतच नाही. करतो का हिच्याशी लग्न? अरे खायला आज तू. हा जाऊ दे मुर्द्या. चला, जिलबी गरम आहे का? लय फुगीर झाला यो माणूस. चले परत येत नको जाऊ यांच्याकडे. तात्या, तुम्ही कोणाला पण काय बोलते हो? कोणला म्हणजे? कोणला काय बोललो? आता त्या माणसाला कशाला बोलले लग्नाचं काही? म्हणजे तो काय गडी नाही काय? काय बाई आहे काय? अहो तसं नाही, पण कोणालाही काही पण. कोणला म्हणजे काय? त्याचं लग्न झालंय का त्याचं लग्न करायचं नाही का? अडचण काय त्याला बोललो तू? हा काही नाही. आणि मग लग्नाची आता मला काळजी येतोय का? तुला काय घरीच ठेवायची का आयुष्यभर? चल हे रे शानी, कसं आहे माहिती आहे का? पोरगी मोठी झाली का बापाला तेच पुण्याचं काम आहे. नाही तर बाकीची कामं तुला माहिती आहे, पुण्य करणं पाप आहे, नाहीचा नवरा बाप आहे. चला घे बरं एवढं. तात्या, तुम्ही असं कोणाला पण काय सोयरीक जुळायला लाविते? कोणाला पण म्हणजे? अगं अशीच जुळवायची असती डायरेक्ट एकदम. अहो पण मग आधी मला तर विचारा ना, मुलगा कसा पाहिजे? तुम्ही कोणाच्या गळ्यात मला टाकणार आहे का आता? मुलगा कसा पाहिजे म्हणजे? बिनमिशावाला पाहिजे का तुला? कसा पाहिजे म्हणजे? अहो तसं नाही, मला संसार काढायचा आहे त्या पोरासोबत. माझ्या पण काही अपेक्षा आहे. मुलगा निर्व्यसनी असला पाहिजे, त्यांचं पूर्ण कुटुंब असलं पाहिजे. मला तर नाही आईचं प्रेम भेटलं. आता कुटुंब सगळ्यांचंच असत आहे का? बिना आई बापाची पोरं वाढणार आहे का? काय बोलती तू? तो काय बघून ठेवलाय कोण? तसं नाही आहे तात्या. आणि मग जाऊ दे, तुम्हाला काय कळणार आहे पुरीचं? हा तुला ले काढायला लागले ना, आम्ही बावळट झालोय. काय सांगते मला? जा जा रुगड पळात मधी लागली बापाला सोयरीक. अरे आम्ही सोयरीक करून पोरं पायदा केली पार, आम्हाला सांगते का? ह्या शांती.